चल माझ्यासोबत उडी मार. डिंपूने प्रयत्न केला आणि डिंपूही हसला. शिकायला वेळ लागतो. अचानक आकाश काळं झालं आणि पाऊस सुरू झाला. डिंपू घाबरला. वाट ओळखीची राहिली नाही. आई, तेवढ्यात टोपी आणि चिकू परत आले. एकटं वाटतंय का? टोपी विचारली. डिंपूने मान हलवली. चिकू म्हणाला, मित्र असतील तर भीती कमी होते. तिघांनी मिळून मोठ्या पानाखाली आसरा घेतला. पाऊस थांबला. डिंपूने आज पहिल्यांदा समजून घेतलं मित्र किती महत्वाचे असतात. पाऊस थांबताच इंद्रधनुष्य पुन्हा दिसलं. त्याच्या शेवटी एक चमकदार दगड होता, स्टार स्टोन. तो दगड जंगलात आनंद पसरवतो असं म्हणतात. डिंपू घाबरला नाही. मित्रांसोबत पुढे गेला. स्टार स्टोन जवळ पोहोचताच तो चमकू लागला, कारण डिंपूच्या मनात भीती नव्हती, तर धैर्य, मैत्री आणि प्रेम होतं. संध्याकाळी डिंपू घरी परतला. आईने त्याला मिठीत घेतलं. आज तू काय शिकलास? डिंपू म्हणाला, हळू चालायचं, मित्रांवर विश्वास ठेवायचा आणि भीतीपेक्षा धैर्य मोठं असतं. आई बाबा हसले. डिंपू झोपायला गेला. झोपताना त्याला वाटलं, आज मी थोडासा मोठा झालोय मनाने. पाऊस थांबला. मित्र किती महत्वाचे असतात. पाऊस थांबताच इंद्रधनुष्य मला पुन्हा दिसलं. त्याच्या शेवटी एक दगड स्टार्स ठरवतो. डिंपू डायनोसॉर गम जवळ असताच तो चमकू लागला, कारण डिंपूच्या मनात भीती नव्हती, तर धैर्य, मैत्री आणि प्रेम होते. एकटं वाटतंय का? मित्र असतील तर भीती कमी होते.